अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय गिरणारी। आज मी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, खूप माता भगिनीचा हा जिव्हाळीचा विषय असतो। मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार, ह्या गुरुवारी 5 गुरुवार असतात, पण या वर्षी किती गुरुवार आहे, त्याची पूजा मांडणी कशी करायची, उद्यापन कसं करायचं, देवीचे मुखवटे असणं गरजेचं आहे का, त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार 2025 मध्ये या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 27 तारखेला आहे, 27 नोव्हेंबर, 27 नंतर 4 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 18 डिसेंबर। यावेळेस 5 गुरुवार नाहीये, फक्त 4च गुरुवार आहे। 4च गुरुवार आहे। मग आपल्याला 27 तारखेला जेव्हा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार सुरू होईल त्या दिवशीपासून मग यावेळेस उपवास करायचे का, कशी पूजा मांडणी करायची, आणि आपण जी पूजा मांडणी करत असतो मग कलशाला मुखवटे पाहिजे का। खूप ठिकाणी मुखवटे ठेवता बा, खूप ठिकाणी चालू झाला तर मुखवट्याचा बाजारीकरण चालू झालं। पण मूळ आपण जे मार्गशीर्ष महिन्याचं जे लक्ष्मीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये मूळ मध्ये कुठेही मुखवटेचा उल्लेख नाही, फक्त कलश मांडायला सांगितलेला आहे। मग तुम्ही म्हणणार आहात आमच्या देवघरात एक कलश आहे, मग हा पण वेगळा कलश मांडायचा का। तुमच्या देवघराचा कलश हा वर्षभरासाठी असतो, वर्षभरासाठी। काही काही जण दर पौर्णिमेला बदलता, दर मंगळवार शुक्रवारी। मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार जे आहे ते आपण देवीची उपासना करत असतो, लक्ष्मीची उपासना करत असतो। मग आपण काय करायचं, साधं आणि सोपं। पोथीमध्ये मी सगळ्या पोथ्या वाचल्या, प्रत्येकाच्या पोथ्यामध्ये मला कुठेही मुखवटे दिसले नाही, मुखडे नाहीच आहे। हे मुखडे आता चालू झाले। आपण साधा आणि सोपा कलश मांडायचा। साधा खाली तांदूळ ठेवा, कलश मांडा, कलशाला स्वस्तिक काढायचं, आंब्याची 5 पाने ठेवा, विड्याचे पाने असेल ते ठेवा 5, त्याच्यावर नारळ ठेवा, नारळाला स्वस्तिक काढा छान। परत तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावायचा, गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा। हे पूजा समजा आपण 27 तारखेला पहिला गुरुवार आहे, 27 नोव्हेंबर। पहिल्या गुरुवारी काय करायचं, ज्या माता भगिनी मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार चालू करताय त्यांनी काय करायचं, सकाळी स्नान करायचं, डोक्यावरून पाणी घ्यायचं, स्नान करायचं। त्या दिवशी आपण स्नान केल्यानंतर काय करायचं, घरामध्ये सगळीकडे गोमूत्र टाकायचं। अपवित्र पवित्राणाम म्हणजे घरामध्ये काही दोष असेल, वादविवाद भांडणं हे चालू असतं आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या, मग घरामध्ये गोमूत्र टाकायचं। आपली उंबाटा असेल तर उंबाट्याला पहिले हळद असेल, कुंकू असेल, हळदीने उंबाटा स्वच्छ करायचा, घरामध्ये गोमूत्र टाकायचं। गाईचा शेणाचा सडा टाकायचा। खूप जण काय करतात, रेडीमेड टाकतात, पिवळं काहीतरी आणता रेडीमेड टाकून देतात, नाही, गाईचं शेण बघा, गाईचा शेणाचा सडा टाका, गाईच्या शेणाचा सडा टाकायचा। ते केल्यानंतर आपण पूर्व पश्चिम कोणती पण जागा ठेवा, किंवा आपल्या देवघराजवळ जरी पूजा मांडली तरी चालते। आपल्या लक्ष्मीचा फोटो एखादा बघायचा, छोटा लक्ष्मीचा फोटो, किंवा आपण दिवाळीच्या वेळेस जी लक्ष्मीचा फोटो ठेवतो ना तो पण ठेवू शकता, किंवा लक्ष्मीनारायणचा फोटो ठेवू शकता, बालाजी महाराजांचा लक्ष्मी पद्मावतीचा फोटो ठेवू शकता। तुम्हाला कोणता फोटो ठेवायचा तुम्ही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही। पूर्व पश्चिम पूजा मांडणी करावी, नारळ चांगला आणावा, कारण की तोच नारळ आपण प्रत्येक वेळा वापरणार आहे, लक्षात ठेवा। कलश घ्यायचा, तांब्याचा कलश घ्या, तो स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याला स्वस्तिक काढायचं छानपैकी। कलशामध्ये एक कॉइन टाका, एक सुपारी टाका, पाण्याने भरून ठेवा, नारळ पण पाणी लावायचं, थोडं स्वस्तिक काढायचं, आणि कलशाच्या खाली तांदूळ ठेवा। विड्याचे पानं असेल तर कलशामध्ये 5 पानं ठेवा, 7 पानं ठेवा, त्याच्यावरती नारळ ठेवायचा, त्याला गंधाक्षत फुल लावायचं, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावा आणि संकल्प करायचा। हातामध्ये पाणी घ्यायचं, हातामध्ये पाणी घ्या, गंधाक्षत फुल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या,
गोत्र माहित नाही, काश्यप गोत्र घ्या. ही पूजा विधवा जरी असेल, कोणी विधवा असेल, डिवोर्सी असेल, घटस्फोटी असेल, हे सगळेजण सेवा ही पूजा करू शकता. लक्ष्मी कोणाला नको, लक्ष्मी सगळ्याला पाहिजे, सगळ्याला पाहिजे. मुली असेल, महिला असेल, सगळेजण हे लक्ष्मीचं जे व्रत आहे, सुख शांतीसाठी जे व्रत आहे, हे सगळेजण करू शकता. आता ज्या घरामध्ये बायकाच नाहीये, आता काही काही घरं असतात तिथे बायकाच नाहीये, तर त्यांनी काय करायचं? पुरुषांनी पण ही सेवा करू शकता, करू शकता, काय प्रॉब्लेम. देवीची पूजा मांडायची, कलश मांडायचा, साधा सोपा. आपल्याला मुखवटीची गरज नाही, काही गरज नाही, साधा सोपं मुख ठेवायचं. तर आपण हे करताना सकाळी आपण संकल्प केला, एकदा संकल्प करायचा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार असेल, यावेळेस फक्त 4च गुरुवार आहे, या गुरुवारी आपण लक्ष्मीची सेवा आहे ती आपण करणार आहोत, असं म्हणून संकल्प सोडून द्यायचा. मग आपण काय करायचं? पूजा मांडणी आपण केली साधी सोपी, संकल्प केला. पहिले गणपती बाप्पाचं करायचं. गणपती बाप्पाची प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती असते, सुपारी ठेवू नका, मूर्ती ठेवा. प्रत्येकाच्या घरात मूर्ती ना, ती मूर्ती घ्या. मूर्तीला काय करायचं? त्याचा अभिषेक करायचा. श्री सुक्त, पुरुष सुक्त किंवा गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा. झाला. तर आपल्या घरामध्ये देवीचा टाक असतो, तो काय कामात? तो घ्यायचा, देवीचा टाक घ्या. देवीच्या टाकावर श्री सुक्त, पुरुष सुक्त घ्या आणि देवीचा टाक लक्ष्मी मातेसमोर ठेवून द्या. लक्ष्मी मातेचं प्रतीकच ते झालं. नंतर नारळाची त्याची पूजा करायची, गंधाक्षता फुल लावायचं, नारळाची पूजा करा, लक्ष्मीचं प्रतीक आहे. कलशाचे पूजन करा, शंख घंटीचं पूजन करायचं आणि त्याच्यानंतर आपण कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन सेवा करायची आपल्याला, नुसतं उपास नाही, असं म्हणायचं नाही की मार्गशीर्ष महिन्याचे आमचे उपास आहे, उपास आहे. सेवा करायची. आपण काय करायचं? लक्ष्मीचं कुंकुमार्चन घ्यावं, देवीच्या टाकावर कुंकुमार्चन घ्या. ते झाल्यानंतर तुम्ही लक्ष्मी अष्टक म्हणू शकता, लक्ष्मींची कहाणी वाचायची, व्यंकटेश स्तोत्र वाचायचं, श्री सुक्त वाचायचं, सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं. हे सगळं झाल्यानंतर देवीला आपण आहे तर फळाचा नैवेद्य दाखवा, आरती करायची. केलं. दिवसभर ज्यांना उपास जमला त्यांनी उपास करा, फळं खा, फराळाचं करा. उपास जमला त्यांनी उपास करा. ज्यांना बीपी शुगर त्रास असेल त्यांनी फळं प्रसाद खाऊ शकता. दिवसभरामध्ये गुरुवारी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. दिवसभरामध्ये उपास असतो. या उपासाच्या काळामध्ये कोणाची निंदा करू नका, कोणाची नानस्ती करू नका, कोणाला वाईट बोलू नका. आपण मार्गशीर्षचा गुरुवार करतो म्हणजे खूप मोठे असं नाहीये. आपण केलेली भक्ती कोणाला सांगायची नाही. दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करावा किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचा, महालक्ष्मी अष्टक असेल ते वाचावं. एवढी सेवा त्या गुरुवारी करायची. किंवा स्वामी चरित्राचं पूर्ण एक स्वामी चरित्र वाचू शकता, तुम्हाला जसं जमेल, जशी तुम्हाला सेवा जमेल ना तशी सेवा करावी. हे केल्यानंतर दिवसभर झालं. रात्रीच्या वेळेस काय करायचं? लक्ष्मी मातेला वरण, भात, भाजी, पोळी सगळा नैवेद्य करायचा, देवीची आरती करायची. तो प्रसाद घरातील सगळ्यांनी खावा. जी महिला असेल त्यांनी पण, आणि सगळ्यांनी घरातील. लक्ष्मीची आरती कोणती घ्यायची? गणपती बाप्पाची आरती घ्यायची, लक्ष्मीची आरती घ्यायची आणि बालाजी महाराजांची आरती घ्यायची. जिथं देवी असते तिथं बालाजी महाराज येतात, लक्षात ठेवा. तुम्ही बोलवतो येतात. जसं नवरा बायको असतं, बायकोला बोलवतो नवरा येतो, नवऱ्याला बोलवतो बायको येते. तसं बालाजी महाराजांची आरती करायची. दिवसभरात झोपायचं नाही. दिवसभरात तुम्ही नवरत्न मंत्राचा जप करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. लक्ष्मीचा जप करू शकता. लक्ष्मीचा जो जप आहे तो लक्ष्मीचा जप तुम्ही करू शकता. पण दिवाळीच्या सेवेमध्ये जो लक्ष्मीचा जप घेतला तो जप तुम्ही घेऊ शकता. ते केल्यानंतर आपण दिवसभरात सेवा केल्यानंतर आपण जेव्हा पूजा करणार, महिला जेव्हा पूजा करणार तर डोक्यावरून आंघोळ करावी गुरुवारच्या दिवशी. परत आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्यायचं. 4 गुरुवारी तरी कमीत कमी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्या. हळद, गोमित्र 4 गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं. गोमित्र थोडं टाकायचं जास्त आणि हळद टाकायची. आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करायची. साडी असेल, प्रत्येकाने हातामध्ये 2 बांगड्या असेल काचेच्या. आपण हिंदू आहोत, हातामध्ये काचेच्या बांगड्या असेल, साडी असेल,
मणी मंगळसूत्र असेल, कुमारिका असेल तिने पण साडी घालावी. ज्या विधवा असेल त्यांनी काय करायचं, ज्यांनी विधवा असेल तुम्ही साधी साडी घाला. जे डिवोर्सी असेल, विधवा असेल, तुम्ही साधी साडी घाला. जे पुरुष करणार असेल हे 4 गुरुवार पुरुषांनी सवय घालायचं, कपाळी गंध अष्टगंध लावायचं. आपल्या गाऊनवर ड्रेसवर ही पूजा कोणी करू नका. पूजा झाल्यानंतर पूजेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पूजा महात्मा आहे, पूजेची कहाणी आहे, ते सगळे प्रत्येकाने वाचावी, घरातील सगळ्यांना ऐकावी. हे केल्यानंतर रात्री नैवेद्य आरती करायची. नैवेद्य आरती केल्यानंतर प्रसाद सगळ्यांनी घ्यावा. रात्री उपास सोडावा. लक्षात ठेवा, खूप जण म्हणणार दादा आम्ही दुसऱ्या दिवशी सोडतो, नाही चालत. त्या दिवशी उपास सोडून घ्यायचा. देवीने उपास सोडला, आपण सोडून घ्यायचा. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावा. दुसऱ्या दिवशी काय करायचं, ते कळशातलं आपण पूजा हे करतोय पुनरागमनचं, मग काय करायचं, फक्त गणपती बाप्पा असेल त्यांना करायचं. आपण 4 गुरुवार पूजा करणार आहे म्हणून ती पूजा तिथं संपवायची नाही आपल्याला. अक्षता टाकायच्या फक्त. अक्षता टाकल्यानंतर फोटो जागच्या ठेवून द्या. नारळ असेल तो चांगल्या ठिकाणी ठेवून द्या. कळशातलं पाणी घरामध्ये शिंपडा. तसंच 4 गुरुवार तसंच नाही ठेवायचं. ते काही जण 4 गुरुवार तसंच ठेवून देतात, तसं नाही ठेवायचं. ते दुसऱ्या दिवशी पूजा उचलून घ्यायची. दुसऱ्या दिवशी पूजा आहे ती उचलून घ्यायची. पानं असेल ते पानं तुम्ही खाऊ शकता, विड्याचे पानं खाऊ शकता. परत पाणी घरामध्ये शिंपडा. ती सुपारी असेल सुपारी ठेवायची, कॉईन ठेवायचा. तांदूळ असेल तांदूळ आपण खाण्यामध्ये ठेवा किंवा तांदूळ एका बाजूला ठेवू शकता. आणि पूजा दुसऱ्या दिवशी सगळी उचलून घ्यायची. हा झाला आपला पहिला गुरुवार. दुसऱ्या गुरुवारी सेम तसंच करायचं. नारळ बदलायचं नाही, नारळ तसंच ठेवा. मुखवट्याची गरज नाहीये, कोणत्याही पुस्तकामध्ये मुखवट्याचं वर्णन नाहीये, त्यामुळे काही आवश्यकता नाही मुखवट्याची. आता आजकाल नवीन फॅशन झालेलं आहे ते. आता कोणी मुखवटा करतं, कोणी काही, प्रत्येक जण वेळ करतं, पण त्या दिवशी सेवा करणं महत्वाचं आहे. हे झालं दुसरा गुरुवार कसा, तिसरा गुरुवार कसा, चौथा गुरुवार आहे. चौथ्या गुरुवारी काय करायचं, पूजा मांडणी आपण नॉर्मल केली. पूजा मांडणी केल्यानंतर नॉर्मल केल्यानंतर प्रत्येक गुरुवारी काय करायचं, आपण सवाष्णी पूजन करायचं. प्रत्येक सवाष्णीला आपल्या घरी बोलवायचं, कुमारिका घरी बोलवायचं, सवाष्णीला आपण गंध लावायचं. आणि शेवटच्या गुरुवारी सवाष्णीला ती पोथी असेल ती देऊ शकता, प्रसाद असेल केळं ते देऊ शकता. कुमारिका पूजन करून घ्यायचं. हळदी कुंकू करणं महत्वाचं आहे. प्रत्येकाने आपल्या घरी बोलवायचं हळदी कुंकाला. बायकांना नाही आल्या, 1-2 बायका आल्या तरी चालतं. त्यांचं पाद्यपूजन करा, त्यांना कुंकुमिंकू लावा आणि कुमारिकेचं पण पाद्यपूजन करा. शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसं करायचं, उद्यापन करणं महत्वाचं आहे. पोथीमध्ये कसं वर्णन आहे, ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यावं. हे 4 गुरुवार केलेले आहे. तसं उद्यापन ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यावं. तुम्ही म्हणणार आम्ही कोणत्या मंदिरात देतो, इथे देतो तिथे देतो, तसं नाही चालत. पोथीमध्ये वर्णन आहे की ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यावं. हे उद्यापनाच्या चौथ्या म्हणजे 18 तारखेला 18 डिसेंबरला आपलं उद्यापन करायचं आहे. ब्राह्मणाला घरी बोलवा किंवा तुम्ही जा, त्यांचं पाद्यपूजन करा, त्यांना शिदा दक्षिणा वस्त्र द्यायचं. मग नंतर आपण चौथ्या गुरुवारी काय करायचं, वरण भात भाजी पोळी नैवेद्य करावा. शेवटची जी पूजा आहे ती करायची, आपली मनोकामना म्हणायची. या काळामध्ये 4ही गुरुवारी तुम्ही जास्तीत जास्त सेवा कोणती करायची, तर तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र वाचू शकता. पूर्ण दुर्गा सप्तशती असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र, नवार्णव मंत्र, लक्ष्मी अष्टक, कमलात्मक मंत्राचा जास्त जप करावा, षोडशी मंत्राचा जास्त जप करावा. या 4 गुरुवारी जास्तीत जास्त तुम्ही सेवा करायची. 4 गुरुवारी नॉनव्हेज खायचं नाही. या 4ही गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करावं. या 4ही गुरुवारी तुम्ही कोणाच्या घरचं खायचं नाही. या 4ही गुरुवारी आपलं मन पवित्र ठेवायचं. 4ही गुरुवारी आपलं मन पवित्र ठेवा. 4 गुरुवारी कोणाच्या घरचं खायचं नाही. आता शेवटच्या गुरुवारी काय करायचं, आपण केल्यानंतर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करा. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्या. तुम्हाला कोणी ब्राह्मण नाही भेटला, तुम्ही माझा नंबर देईल, तुमचं नाव गोत्र संकल्प करून तुम्ही दक्षिणा पाठवू शकता. खूप लोकांना ब्राह्मण नाही भेटत, मग आपण माझा नंबर देईल, आपण हे दिलेले पैसे असतात ते आपण गाणगापूर किंवा माझ्या घरासमोरचं महादेव मंदिर आहे तिथे आपण ते अन्नदानाला वापरतो. समजलं? त्याप्रमाणे प्रत्येकाने करावं. साधी सोपी सेवा. ते नारळाचं काय करायचं, ते नारळ आपण पुजलेलं असतं त्याला काय करायचं,
ते चौथा गुरुवार झाल्यानंतर ते नारळ आहे ते प्रसाद म्हणून किंवा आपण ठेवू शकता, प्रसाद म्हणून तो नारळ आहे ते खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. किंवा कोणाच्या घरामध्ये कलश मांडला नसेल तर तेच नारळ तुम्ही कलश मांडणीला घेऊ शकता. सोपं काम, तेच नारळ कलश मांडणीला तुम्ही घेऊ शकता. नारळातलं पाणी प्रत्येक गुरुवारी आपल्या अंगावर शिंपरावं, घरामध्ये शिंपरावं. तांदूळ पण वापरण्यात घ्यावे. प्रत्येक गुरुवारी नवीन फ्रेश पूजा मांडावी आणि सेवा करणं महत्वाचं आहे. मी जे सेवा सांगितली ती सेवा करणं महत्वाची आहे. तो गुरुवारचा दिवस अति पवित्र असतो. सकाळ संध्याकाळ 2 टाइम आरती करायची. आरतीला कोणती आरती घ्यायची? गणपती बाप्पाची आरती घ्या, देवीची आरती घ्या, दुर्गा भारी, लक्ष्मीची आरती घ्यायची, बालाजी महाराजांची आरती घ्यायची. अशा पद्धतीने प्रत्येकाने साधी सोपी पूजा मांडणी करावी. मुखोटेची गरज नाहीये, काही गरज नाही मुखोटेची. नारळ असला बस झालं. त्यापेक्षा सेवा करा तुम्ही जास्त. दुर्गा सप्तशती, नवार्णव मंत्र, कमलात्मक मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्र जास्त म्हणा. अशा पद्धतीने साधं आणि सोपं उद्यापन करावं, पूजा मांडणी करावी. उद्यापनाला तुम्ही म्हणणार मग महिलांना जेवायला बोलवतो, आवश्यकता नाहीये. तुम्ही ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र द्या, बस. आवश्यकता नाही काहीच. कारण की प्रत्येकाच्या घरी उद्यापन असतं म्हणून तुमच्या घरी कोणी महिला येईल असं नाहीये. म्हणून ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र द्यायचं, आपलं उद्यापन करून घ्यायचं. देवी मातेला क्षमा मागायची. देवी मातेला म्हणायचं की आमच्या घरामध्ये असंच सुख, शांती, समाधान प्रत्येकाने राहू द्या. साधी सोपी पूजा मांडणी करायची. आणि पुरुष करत असेल, पुरुषांनी पण काय करायचं? साधी सोपी पूजा मांडणी करावी. कलश मांडायचा, साधी सोपी पूजा मांडणी करा. शेवटच्या वेळेस ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र द्या. तुमच्या घरी कोणी सवाष्णी येत असेल त्यांना बोलवा, त्यांच्या पाया पडा, दर्शन घ्या. कुमारिकेला बोलवा, दर्शन घ्या. आणि अशी साधी सोपी पूजा मांडणी प्रत्येकाने करावी. सेवा करणं महत्वाचं आहे. आजकाल काय झालं, सेवा असती बाजूला, ते मुखोटे घ्या, मुखोटे चांदीचे घ्या, सोन्याचे घ्या, कोणते कोणते मुखोटे घ्या आणि सेवा राहिली बाजूला. कुंचन बिंचन काही घेऊ नका, यंत्राच्या नादी लागू नका. सेवा करणं महत्वाचं आहे, हेच माझा उद्देश आहे, बाकी काहीच नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.